तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी प्रत्येक सुवासिनी मनोभावे महालक्ष्मीची पूजा करतात, व्रत करतात आणि उपवासही धरतात। नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मार्गशीर्ष महिन्यातला हा आहे गुरुवार, ज्या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा करतो। 4 गुरुवार असतात, ते 4 गुरुवार श्रुतिका पूजा करते। तर हे आहे आपला देवारा। श्रुतिका नित्यनियमाने पूजा करते देवाची। तर पूजा करून झाल्यानंतर मग आम्ही गेलो लक्ष्मी पूजेचे साहित्य आणण्यासाठी। मग ते आणलेले आता श्रुतिका वेणी बनवते। श्रुतिका महालक्ष्मीसाठी बनवते आहे वेणी। आणि या ठिकाणी बघू शकता की श्रुतिकाने महालक्ष्मीची पूजेची तयारी केलेली आहे। फळ वगैरे मांडलेलं आहे। पाटावरती वस्त्रावरती लक्ष्मीचा कलश आणि पाटाभोवती तिने श्रुतिकाने काढलेली मस्त अशी रांगोळी। हळकुंड, सुपारी, खोबरं, बदाम, खारीक याच्या वरती सगळं मांडलेलं आहे। त्याचबरोबर इथं गणपतीची पूजा, गुळ खोबरं नैवेद्य दाखवण्यासाठी। आणि हे आहे महालक्ष्मीचं स्वरूप, ज्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाकामध्ये जी नथनी घातलेली, त्याचबरोबर मंगलसूत्र आणि पुष्पहार आणि डोक्यावरती ओढणी। तर श्रुतिकाने सगळी आरतीची तयारी केलेली आहे। आणि त्याचबरोबर गुळ आणि खोबरं खडीसाखर आणलेलं आहे। आणि इथं जे आपण खोबरं मांडलं होतं त्याच्यावरती गुळ ठेवलेले आणि त्याचबरोबर पानाचे जे विडे आहेत त्याच्यावरती श्रुतिका खडीसाखर ठेवते। त्याचबरोबर गुळ आणि खडीसाखर म्हणजे खोबऱ्यावरती गुळ ठेवलेले आणि त्याचबरोबर पानाच्या विड्यावरती खडीसाखर आणि गुळ असं ठेवलेलं आहे श्रुतिकाने। श्रुतिका वात तयार करते दिव्यासाठी। किचनमध्ये जाऊन श्रुतिकाने गुळ खोबरं आणून आपलं लक्ष्मीसमोर मांडलेलं आहे। पानाच्या विड्यावरती खडीसाखर आणि गुळ ठेवलेलं आहे आणि आता वात तयार करते आरतीसाठी। वात तयार झालेली आहे। तर आरतीच्या ताटामध्ये कापूर, अक्षता, हळदी कुंकवाचं पाळं आणि कापूर ठेवण्यासाठी निरांजन आणि हे 2 निरांजन आहेत ते आपले मेन आरतीचे आहेत। त्याचबरोबर लक्ष्मीच्या मुकुटाजवळ आपण गुळ खोबरं खडीसाखर सगळं ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी। पूजेची मांडणीही झालेली आहे। आता श्रुतिका सगळं आवरून झालं की आरती करणार आहे। तर आता श्रुतिकाने ना घराचं उंबरठा तिथं ओवाळली, परत विठ्ठलाला ओवाळली। आरती पूर्ण झालेली आहे। तर आता श्रुतिकाने लक्ष्मीचं महात्म्य पूर्ण वाचून घेतलेलं आहे। त्याचबरोबर लक्ष्मी नमन अष्टक हे सुद्धा वाचून घेतलेलं आहे। तर श्रुतिका आता मला प्रसाद देते। प्रसादामध्ये काय काय? गुळ, अजून खडीसाखर आणि गुळ आहे। तर अशा प्रकारे आपल्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा आज झालेली आहे। तर श्रुतिका कसं वाटतं? छान। त्यांना पहाटेपासूनच श्रुतिका पूजेची तयारी करते, कारण कसं परत लेकरांना स्कूलला सोडायचं, परत आणायचं, ह्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये असतात, परत दैनंदिन काम। तर त्याच्यामुळे श्रुतिका लवकर उठून सगळी तयारी केलेली आहे। आणि पूजा थोडक्यात म्हणजे पूजेला वेळ लागत नाही,
परंतु पूजेच्या अगोदर जे तयारी करायचं असतं त्याला खूप वेळ लागतं. परत आम्ही शाळेत सोडलं आम्ही मुलांना आणि पूजेचं साहित्य आणलं आणि मग पूजाची तयारी श्रुतिकाने केलेली आहे. तर आज आपली अशी पूजा छान झालेली आहे, घर प्रसन्न झालेलं आहे. तर पूजा आणि आजचा जो दिवस असतो तो खूप म्हणजे खास वाटतो आणि छान म्हणजे जातो. पूर्ण घरात पूजा असल्यामुळं छान प्रसन्न वाटतं घर. त्याचबरोबर आता पोरं आल्यानंतर पोरं पूजा बघितल्यानंतर त्यांना पण बरं वाटतं. आजची ही पूजा सर्वजण करतात, तर आम्ही पण केलेली आहे आणि त्यामुळं घर सगळं असं प्रसन्न छान तेजस्वी असं वातावरण असतं घरामध्ये. छान वाटतं, खूप प्रसन्नता वाटते. तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.